नमस्कार। या व्हिडिओसाठी प्रश्न आहे, अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर ती संख्या विषम असेल या घटनेची संभाव्यता काढा। आपल्याला काही अंक दिलेले आहेत आणि ह्या अंकांपासून आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत। या 2 अंकी संख्या तयार करताना दिलेल्या अंकांपैकी कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती करायची नाही। मग आपण काय करूयात, अगोदर त्या 2 अंकी संख्या तयार करून घेऊयात। त्यालाच आपण नमुना अवकाश म्हणू शकतो। म्हणून इथे नमुना अवकाशासाठी आपण S लिहिला बरोबर महिरपी कंसात। आता बघा इथे अंकांची पुनरावृत्ती करायची नाही आणि 2 अंकी संख्या तयार करायच्या, त्यामुळे 22 आपण तयार करू शकत नाही, आपण 23 तयार करू शकतो। म्हणून 23, त्यानंतर 25, त्यानंतर 27 आणि 29। आता काय करूयात, 3 सुरुवातीला घेऊयात आणि बाकीचे सर्व अंक त्याच्यासोबत घेऊयात। म्हणून 32, 33 करायचं नाही, 35, 37, 39। आता पुढे जो 5 अंक आहे तो सुरुवातीला घेऊयात। म्हणून 5, त्यावर 2 घेतले, 52 झाले। त्यानंतर 53, 55 करायचं नाही, 57 आणि 59। आता काय करूयात, तर 7 हा अंक सुरुवातीला घेऊयात। म्हणून 7 आणि त्यावर 2, 72 झाले, 73, त्यानंतर 75, 77 घ्यायचं नाही आहे आपल्याला आणि 79 घेतलं। आता जो 9 अंक आहे तो सुरुवातीला घेऊयात। म्हणून 92 झाले, 93, 95, 97, 99 घ्यायचं नाही आणि आपण हा कंस पूर्ण करायचा। तर बघा आपले नमुना अवकाश लिहून झाले। मग ह्यावरून आपण नंबर ऑफ एस शोधू शकतो। म्हणून नंबर ऑफ एस बरोबर, तर नंबर ऑफ एस किती झाले, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20। नंबर ऑफ एस 20 झाले। आता इतकं झालं। आता आपण काय करूयात, जी घटना दिलेली आहे त्याची संभाव्यता शोधूयात। तर घटना काय दिली आहे आपल्याला, तर तयार केलेली संख्या विषम संख्या असेल। म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे घटना, या घटनेला आपण ए असं नाव देऊया। काय करायचं, तर ती संख्या विषम संख्या असेल किंवा ती संख्या विषम असेल। तर मग आपण ही जी विषम संख्या आहे त्याचे नमुना अवकाश लिहूयात। म्हणून ए बरोबर महिरपी कंसात। आता इथे ज्या सर्व विषम संख्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत। मग समसंख्या कोणत्या, तर ज्याच्या शेवटी 2 आहेत त्या इथल्या समसंख्या आहेत। मग आपण अगोदर समसंख्यांना खुणा करून घेऊयात। 32, 52, 72 आणि 92। तर ह्या 4 संख्या लिहायच्या नाहीत, बाकीच्या सर्व संख्या लिहूयात। तर बघा काय होईल, 23, 25, 27, 29, 35, 32 लिहायचं नाही, 35 लिहिलं, 37, 39, 52 लिहायचं नाही आहे, 53, 57, 59, आता 72 लिहायचं नाही, डायरेक्टली 73 लिहूयात। त्यानंतर 75, त्यानंतर 79, आता 92 लिहायचं नाही, 93 लिहूया, 95 येईल, त्यानंतर 97 येईल। आता हा कंस पूर्ण करायचा। आता हे जे ए घटनेचे नमुना अवकाश आहेत ते किती आहेत, तर नंबर ऑफ ए बरोबर किती येतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16। तर हे झाले 16। चला आता ह्यावरून आपण संभाव्यता शोधूया। तर संभाव्यतेचं सूत्र काय आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस। तर नंबर ऑफ ए ची किंमत आपल्याकडे आहे 16, म्हणून इथे लिहिलं 16 छेद नंबर ऑफ एस ची किंमत आपल्याकडे आहे 20, म्हणून इथे 20 लिहिलं। तर बघा 16 छेद 20 असा अपूर्णांक तयार झाला। तर 16 आणि 20 या दोघांनाही 4 ने भाग जातोय। तर काय होईल बघा, 4 चोक 16 आणि 4 पंचन 20। म्हणजे इथे आपल्याला जो अपूर्णांक मिळाला तो काय मिळाला, 4/5। आता या 4 ला 5 ने अजून पुढे भाग जाणार नाही, मग आपण इथे उत्तर थांबवूयात आणि हे जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे त्याला आपण काय करूयात, तर त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊयात।
अशा पद्धतीने बॉक्स केला. बॉक्स केल्यावर काय होतं, आपलं जे उत्तर आहे ते ठळकपणे दिसून येतं. मग आता पुढे काय करायचं आहे, तर पुढे आपण शब्दात लिहून घ्यायचं आहे, ती संख्या विषम असण्याची संभाव्यता 4/5 आहे. तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि जर इयत्ता 10वीच्या इतर लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.